Praise the Lord. Good morning, church. Wish you happy and blessed birthday, church. होय, आज चर्चचा वाढदिवस आहे का? तर होय, आज पेंटेकॉस्टचा सण आहे. इस्रायलमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये 17 मे पासूनच पेंटेकॉस्टच्या सणाला सुरुवात झालेली आहे. जगभरातील यहुदी लोक इस्रायलमध्ये येऊन मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. प्रत्येक परिवारातील सदस्य, त्यांच्या घरातील काम करणारे व्यक्ती देखील, सगळे पुरुष मंडळी आणि घरातले सगळे लोक मिळून हा सण उत्साहाने साजरा केला जातो. आपल्या सगळ्याला ज्ञात असेलच की इस्रायलाला देवाने आज्ञा घालून दिली होती की वर्षातून 3 वेळा घरातील इस्रायलातील सर्व पुरुष हे देवासमोर मेळे सण साजरा करण्यासाठी एकत्रित यरूशलेममध्ये यायचं. देवाचं जे निवासस्थान आहे, जिथे ठरवून दिलेलं मंडप आहे, ज्या ठिकाणी देवाची समक्षता असते, त्या ठिकाणी वर्षातून 3 वेळा इस्रायलातील सगळ्या घराण्यांनी एकत्रितरित्या येऊन हा सण साजरे करायचे अशी आज्ञा होती. या 3 महत्त्वाच्या सणांपैकी पहिला सण जो आपण वल्हांडणाचा सण, त्यालाच बेखमीर भाकरीचा सण असंही म्हणलं जातं. आणि हे पहिलं सण आणि त्यानंतरचा दुसरा मोठा सण जर असेल तर तो आहे पेंटेकॉस्टचा सण. पेंटेकॉस्ट प्रियांनो, हे आपण नव्या करारामध्ये ह्या शब्द आपल्याला माहिती होते या शब्दाची. तर या शब्दाला जुन्या करारामध्ये सप्तकाचा सण असेही म्हणतात. शावट म्हणजे 50व्या दिवशी साजरा केला जाणारा हा सण. प्रियांनो, हे 50वा दिवस म्हणजे कुठून मोजायचे? तर प्रियांनो, वल्हांडणाचा सण आणि त्याचबरोबर बेखमीर भाकरीचा सण आणि पिकाच्या पहिल्या पेंडीचा सण असे 3 सण एकत्रितरित्या साजरा केले जायचे. वल्हांडणाचा सण साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी बेखमीर भाकरीचा सण आणि त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी पिकाच्या पहिल्या पेंडीचा सण, हे 3 सण एकत्रितरित्या साजरे केले जायचे. जरी हे 3 सण असले तर या 3 सणांना एका नावाने म्हणजे ओळखलं जायचं, ते म्हणजे वल्हांडणाचा सण. कोणी त्याला बेखमीर भाकरीचा सण असेही म्हणायचे. हे 3 सण साजरा केल्यानंतर ज्या दिवशी शब्बातवारी म्हणजे बेखमीर भाकरीचा सण शब्बातवारी साजरा केला जायचा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी पिकाच्या पहिल्या पेंडीचा सण साजरा केला जायचा. आणि त्या दिवसानंतर 7 सप्तकं मोजायला सांगितली होती. 7 सप्तकं म्हणजे 7 आठवडे. आणि म्हणजे शब्बातवार धरून जर 7 आठवडे धरले तर 7 शब्बात असं म्हटलेलं आहे. म्हणजे 7 49 दिवस आणि 7 शब्बातानंतरचा दुसरा दिवस, त्या दिवशी म्हणजे 50व्या दिवशी हा सण साजरा केला जायचा, ज्याला जुन्या करारामध्ये फीस्ट ऑफ वीक्स म्हणजे सप्तकांचा सण असं म्हटलं जायचं. नव्या करारात या सणाला पेंटेकॉस्टचा सण असेही म्हटलं जातं. प्रियांनो, आज आपल्या सगळ्यांना माहीत आहे की नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस क्रूस खांबावर आपलं मरण सोसलं, ते तो वल्हांडणाचा कोकरा झाला आणि आपल्याला तो 3 दिवस आपल्या कबरेत तो होता. आणि हे आपल्याला बेखमीर भाकरीच्या सणाची आठवण करून देतो. आणि ज्यावेळेस तो पुनरुत्थित झाला त्यावेळेस तो पिकाच्या पहिल्या पेंडीचा सण तिथं साजरा केल्यासारखा आहे. आणि मग त्या दिवसानंतर ठीक 50 दिवसानंतर आपण पाहतो की पेंटेकॉस्टचा सण नव्या करारात साजरा झाला. आपण या वचनातून आज पाहणार आहोत. पेंटेकॉस्टचा सण, ज्याला आपण सप्तकाचा सण म्हणतो, हे नेमकं आपल्याला देवाने का त्यावेळेस साजरा लोकांनी केला आणि नव्या करारामध्ये त्याचा अर्थ काय, आपल्या जीवनामध्ये त्याचं लागूकरण कसं होतं, हे आज आपण पाहणार आहोत. तर आपण हा शास्त्रभाग पाहण्यासाठी लेवियाच्या पुस्तकातून 23व्या अध्यायातून 15 ते 17 मी आपल्यासमोर ही वचनं वाचतोय. लेविय 23, 15 ते 17. शब्बाताच्या पुढच्या दिवशी तुम्ही ओवाळणीची पेंढी आणाल. त्या दिवसापासून पुरे 7 शब्बात मोजावेत. 7व्या शब्बाताच्या दुसऱ्या दिवसापर्यंत 50 दिवस मोजून त्या दिवशी परमेश्वराप्रित्यर्थ नवे अन्नार्पण करावे. तुम्ही आपल्या निवासस्थानातून 2 दशमांश एफाभर सपिटाच्या 2 भाकरी ओवाळणीसाठी आणाव्यात. त्या खमीर घालून भाजलेल्या असाव्यात. परमेश्वराप्रित्यर्थ हे पहिल्या उपभोजाचे अर्पण होय. आपण प्रियांनो इथं बघतोय की कसं 50व्या दिवशी खमीर घालून 2 सपिटाच्या भाकऱ्या परमेश्वराप्रित्यर्थ अर्पण आणायची होती.
अजून आपण याच विषय अजून अनुवादाच्या पुस्तकामध्ये परमेश्वर 16व्या अध्यायातून 9 ते 12 या वचनातून आपल्याला बोध करत आहे. आपण तेही वचन मी आपल्यासमोर वाचत आहे. अनुवाद 16, 9 ते 12. तू 7 सप्ताह मोज. उभ्या पिकाला विळा लावल्यापासून 7 सप्ताह मोज. मग तुझा देव परमेश्वर ह्याने तुला समृद्ध केले असेल त्या मानाने त्याला तुझ्या हातचा स्वसंतोषाचा बळी अर्पून तुझा देव परमेश्वर ह्याच्या प्रित्यर्थ सप्ताहांचा सण पाळ. तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथे आपला मुलगा व मुलगी, दास व दासी आणि तुझ्या गावातला लेवी आणि तुमच्यामध्ये असलेले उपरे, अनाथ व विधवा यांच्याबरोबर आपला देव परमेश्वर ह्याच्याबरोबर आनंद कर. तू मिसर देशात दास होतास याचे तुला स्मरण राहावे म्हणून हे विधी काळजीपूर्वक पाळ. या प्रियांनो, आपण प्रार्थना करू. प्रभू, आम्ही धन्यवाद देतो या समयाला. आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ होतो. आमचं समर्पण नव्यानं करतो. या सप्तकाचा सण म्हणजेच पेंटेकॉस्टचा सण हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये, जुन्या करारातील लोकांच्या जीवनासाठी, नव्या करारातील आमच्या या मंडळीसाठी, आम्हा सगळ्यांसाठी याचं लागूकरण, याचा अर्थ काय होतो हे पवित्र आत्मा तू आम्हाला समजावून सांग. तू याच्यातले गहन अर्थ आम्हाला समजून सांग. आम्ही तुझ्यावर अवलंबून राहतो. तू मला आणि ऐकणाऱ्या प्रत्येकाला अभिषेकाने भर आणि प्रभू तुझ्या राज्याचा याद्वारे गौरव केला जाऊ देत. येशूच्या महान नावामध्ये प्रार्थना विनंती करतो, म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. प्रियांनो, आपण बघतो लेवीच्या 23व्या अध्यायामध्ये आणि त्याचबरोबर अनुवादाच्या 16व्या अध्यायामध्ये परमेश्वर सांगत आहे 7 सप्ताहानंतरचा दुसरा दिवस. 7 सप्ताह म्हणजे 49 दिवस आणि मग त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 50व्या दिवशी साजरा करावयाचा सण. हे का करायला सांगितलं होतं? तर मिसर देशातून ज्यावेळेस दास्यगृहातून परमेश्वरांनी त्यांना भुजप्रतापाद्वारे स्वतःच्या मोशेच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस ते मिसर देशातून बाहेर आले, तांबडा समुद्र दुभागून परमेश्वरांनी त्यांना जेव्हा रानात आणलं आणि वचनदत्त भूमीकडे त्यांचा प्रवास सुरू झाला, त्यावेळेस ज्यावेळेस ते वलांडणाचा सण साजरा केला, त्या दिवसानंतर 50व्या दिवशी जे त्यावेळेस सिनाय पर्वताच्या पायथ्याशी इस्रायल सगळे एकत्रित झाले, त्यावेळेस परमेश्वराने मोशेला सिनाय पर्वतावर बोलवलं आणि मग त्या सिनाय पर्वतावर आपण पाहतो की सिनाय पर्वतावर परमेश्वरांनी मोशेला 10 आज्ञा, त्याचबरोबर अनेक गोष्टींची नियमावली, नियमशास्त्र दिलं. बघायला गेलं तर संविधानच त्यांच्यासाठी, ते राष्ट्रासाठी दिव्यासारखं त्यांनी दिलेलं आहे. आणि आपण बघतो की इस्रायल लोक या दिवसाला, ज्या दिवशी मोशेला या 50व्या दिवशी सिनाय पर्वतावर 10 आज्ञा आणि नियमशास्त्र दिले, केवळ 10 आज्ञाच दिल्या नाहीत, तर संपूर्ण आपण पुढील अध्यायामध्ये जेव्हा वाचतो निर्गमाच्या पुस्तकामध्ये, तर आपल्याला पाहायला मिळतं की परमेश्वरांनी 10 आज्ञाबरोबर निवास मंडप कसं बांधायचं, त्याच्यामध्ये कुठले साहित्य असतील, त्याचबरोबर याजकासाठीचे काय नियम असतील, त्यानंतर अधिपतींसाठी काय नियम असतील, गुलामांसाठी काय नियम असतील, अशा अनेक सगळ्या गोष्टी, नियमावली म्हणजे त्याला नियमशास्त्रच आपण म्हणू, हे नियमशास्त्र ज्यावेळेस दिले त्यावेळेस त्याने आनंद केला आणि त्या दृष्टीने खऱ्या अर्थाने ते इस्रायल राष्ट्र म्हणून ते स्वतःला संबोधू लागले, कारण देवाने त्यांना एक संविधानारूपी नियमशास्त्रच दिले. आणि आज आपण बघतो, आज देखील या 50व्या दिवशी म्हणजे पेंटेकॉस्टच्या दिवशी, त्याला त्या हिब्रू भाषेत शवट म्हणतात, ग्रीक भाषेत त्याला पेंटेकॉस्ट म्हणतात, म्हणजे या दोन्हीचा अर्थ 50वा दिवस. हा 50वा दिवस वल्हांडण सणाच्या नंतर पिकाच्या पहिली पेंडीचा सण झाल्यावरच्या दिवसापासून मोजावयाचे हे 50 दिवस आहेत. जसं ते मिस्री गुलामगिरीत असताना वल्हांडणाचा सण तिथे साजरा केले आणि मग त्यांचा प्रवास वचनदत्त भूमीकडे होत असताना 50व्या दिवशी सिनाय पर्वतावर परमेश्वराचा अग्नी उतरून आला आणि त्या अग्नीतून उतरून देवाने ज्यावेळेस मेघगर्जनेतून ज्यावेळेस तो मोशेशी बोलत होता, त्यावेळेस सगळे भयभीत झाले आणि मोशेने ज्यावेळेस हे सगळ्या आज्ञा इस्रायल लोकांना दिले, त्यावेळेस त्यांनी हे आपलं स्वतंत्र राष्ट्र आजपासून निर्माण झालं असं ते मानतात. आज देखील ते राष्ट्राचं वर्धापन दिन या दिवसाला धरून साजरा केला जातो. ते स्वतंत्र एकत्र राष्ट्र झाला तो दिवस वेगळा, पण जुन्या कराराच्या आध्यात्मिकदृष्ट्या ते हे स्वतंत्र राष्ट्राचं वर्धापन दिन म्हणून आजच्या दिवसाला ते साजरा करतात. हे जुन्या करारातील इस्रायली लोकांच्यासाठी हा 50वा दिवस हा इतका महत्त्वाचा होता. प्रियांनो, आता आपण हाच 50वा दिवस
प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या जीवनामध्ये कसा लागूकरण केलं आणि त्याच्याद्वारे मंडळीच्या जीवनामध्ये ते कशा पद्धतीने लागूकरण होतं ते आपण बघूयात. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ज्या वेळेस प्रेषितांच्या कृत्यांमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की परमेश्वर खुद्द प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस तो मरणातून जिवंत झाला, पुनरुत्थित झाला, तर तो 40 दिवस सगळ्यांना दर्शन देत होता. सुमारे 500 लोकांनी त्याला पाहिलेलं आहे डोळ्यांनी. तर 500 लोकांचे सुमारे असं केवळ म्हटलेलं आहे, याच्याहून अधिक लोक पाहिले असतील, पण इथं नोंद आहे सुमारे 500 लोक त्याला डोळ्यांनी पुन्हा कबरेतून जिवंत होऊन पुनरुत्थित झालेला ख्रिस्त त्यांनी पाहिला आणि शिष्यांबरोबर तो 40 दिवस होता. मित्रांनो, 40व्या दिवशी ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं आणि त्यापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त जाण्यापूर्वी शिष्यांना म्हणतो की तुम्ही यरूशलेमेत तिथेच राहा, कारण मी जाईन आणि कैवारी आत्मा तुमच्यासाठी पाठवेन. त्या परमेश्वराच्या भेट मिळणार होती, म्हणजे पवित्र आत्म्याची भेट, ते घेण्यासाठी त्यांना एकत्रित राहण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं. आणि आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताची आज्ञा पाळून 40 दिवसानंतर 10व्या दिवशी ज्यावेळेस ते माडीवर यरूशलेममध्ये सर्व 120 शिष्य एकत्रित होते, त्यावेळेस मात्र एक अद्भुत घटना घडली. ते म्हणजे परमेश्वराने एक सर्वोत्तम, त्याचं सर्वस्व म्हणजे खुद्द त्याचा पवित्र आत्मा, त्रैक्य देवातील एक व्यक्तिमत्व म्हणजे खुद्द देवच पवित्र आत्म्याच्या रूपात उतरून आला प्रत्येक शिष्यांवर. आणि मग आपण अद्भुत झालेलं बघतो. हे देखील घडलं 50व्या दिवशी. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस पुनरुत्थित झाला, 40 दिवस तो शिष्यांबरोबर होता आणि त्यानंतर त्यांनी वाट पाहत शिष्यांना यरूशलेममध्ये थांबायला सांगितलं होतं. त्या 40व्या दिवसानंतर 10व्या दिवशी घटना घडली. म्हणजे इथं हे देखील 50व्या दिवशी ही घटना घडलेली आपण बघतो. जुन्या करारामध्ये जसं मोशेला देव त्या सिनाय पर्वतावर उतरून बोलला आणि त्यांना नियमावली दिली, लेखी म्हणजे आपण बघतो हे जे लेख दिले 10 आज्ञाचे, आणि इथं बघतो आपण की इथं खुद्द देव प्रत्येकावर उतरून आला. प्रियांनो, ह्या दोन्ही घटना आपण पाहिल्या तर देव नव्या करारामध्ये हे मंडळीच्या जीवनात आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच्या जीवनामध्ये याची पूर्तता करून याचं लागूकरण करताना आपल्याला पाहताना दिसतं. आपण हे दोन्हीच्या तुलनात्मक आपण बघणार आहोत की देवबाप आपल्याला या दोन्ही गोष्टीतून काय शिकवू पाहत आहे. या आपण बघूयात. मी त्या सर्वप्रथम मी वाचतो आपल्यासमोर की प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय मी आपल्यासमोर 1 ते 4 वचनं वाचत आहे. प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय 1 ते 4 वचन. नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला, तेव्हा ते सर्व एकत्र जमले असता अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषेतून बोलू लागले. प्रियांनो, इथं आपण बघतो इथं सोसाट्याचा वारा सुटला आणि त्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्या प्रत्येकावर उतरून आल्या आणि त्यावेळेस ते सगळे निरनिराळ्या भाषेत आत्म्याने परिपूर्ण होऊन बोलू लागले. प्रियांनो, अशीच घटना आपण बघतो की मोशेच्या काळात ज्यावेळेस त्यांनी जुन्या करारामध्ये 50व्या दिवशी त्यांना नियमशास्त्र दिलं, त्या दिवशी सुद्धा पर्वतावर दाट मेघ दाटून आले, त्याच्यानंतर विजा चमकू लागल्या, कर्णांचा नाद ऐकू आला. असं भयंकर परिस्थिती त्यावेळेस होती आणि या परिस्थितीनंतर इस्रायल राष्ट्राच्या जीवनामध्ये तिथं एक नियमशास्त्र आलं आणि आपण बघतो की देवाने त्याच्याबरोबर आशीर्वाद आणि त्या नियम जर तोडले तर त्याच्यानंतर त्यांना अवज्ञा केल्यानंतर शिक्षा देखील त्याद्वारे होऊ शकत होती. हे आपल्याला माहीत झालं. तशीच घटना इथे दिसते. आज ज्यावेळेस ते 10व्या दिवशी माडीवर जमले होते, म्हणजे 50व्या दिवशी, म्हणजे येशू ख्रिस्त गेल्यानंतर 40व्या दिवशी स्वर्गारोहण झाल्यानंतर 10व्या दिवशी ते 40 आणि 10 50व्या दिवशी माडीवर असताना ख्रिस्ताच्या शिष्यांबरोबर देखील अशीच घटना घडली. त्यावेळेस सुसाट्याचा वारा सुटला, मोठा आवाज झाला तिथे आणि मग आपण बघतोय
तो साधासुधा वारा नव्हता प्रियांनो, तो वारा जोराचा होता, त्याला आवाज होता आणि अशी परिस्थितीमध्ये हे अन्य भाषेत बोलू लागले. प्रियांनो, तुम्हाला माहिती असेलच की यरुशलेमेमध्ये त्यावेळेस हे सण साजरा करण्यासाठी जगभरातले यहुदी लोक, म्हणजे ज्यांचं पांगापांग झाली होती, जे व्यवसायामुळे किंवा इतर गोष्टींमुळे जगभरामध्ये विखुरलेले असे यहुदी लोक या 3 सणांना एकत्रित येत होते. तर हा दुसरा मोठा सण इस्रायल लोकांचा असताना जगभरातून लोक तिथे एकत्रित झाले होते. आता आपल्याला माहिती आहे की जगभरातून लोक एकत्रित झालेले असताना अनेक जणांना हिब्रू भाषा किंवा ग्रीक भाषा, अरामिक भाषा त्यावेळेस येतच असावी असं नाही. काही जणांना, वरिष्ठ लोकांना येत असतील, जे ज्येष्ठ आहेत वयाने, परंतु जे त्यांच्याबरोबर आलेले त्यांची मुलं आहेत, लेकरं आहेत, त्यांच्याबरोबर आलेली नोकर चाकर आहेत, यांना मात्र या हिब्रू भाषेचा आणि अरामिक ग्रीक भाषेची माहिती नव्हती. परंतु या सगळ्यांनी स्वतःच्या लोकल लँग्वेज म्हणजे स्थानिक भाषेमध्ये त्यांना देवाची स्तुती करताना, देवाबरोबर बोलताना हे शिष्य बोलत असतानाचे ध्वनी या सगळ्यांच्या कानावर आली. मित्रांनो, आपण बघूयात तुलनात्मक हे दोन्ही, जुन्या करारातील 50वा दिवस कसा होता आणि नवा करारातील 50वा दिवस कसा होता. आपल्या समोर या गोष्टी ठेवत आहे, आपण याद्वारे निश्चित आशीर्वादित व्हाल. तर आपण बघतो जुन्या करारातील 50व्या दिवशी परमेश्वरांनी 10 आज्ञा दगडी पाट्यांवर लिहून दिल्या. दगडी पाट्यांवर त्या 10 आज्ञा लिहिल्या. आणि आपण नव्या करारामध्ये बघतो इथं पवित्र आत्म्याने त्यांच्या अंतःकरणावर ही आज्ञा लिहिलेली आहे. इथं 10 आज्ञा आपल्याला बघायला मिळतात आणि इथं नव्या करारामध्ये प्रभू श्री ख्रिस्तांनी त्या 10 आज्ञा, सर्व 10 आज्ञा मिळून 2च आज्ञांमध्ये त्याचा समावेश केलेला आहे. एक म्हणजे संपूर्ण जीवाने मनाने परमेश्वरावर प्रीती कर आणि दुसरी आपल्या शेजारावर प्रीती कर. अशा 2 आज्ञा पण कुठे लिहिल्या? त्या दगडी पाट्या नव्हत्या, ते अंतःकरण आणि हृदयावर लिहिल्या गेल्या. हे 2 पाट्या आपल्या होत्या ज्याच्यावर परमेश्वराच्या आत्म्याने इथे लिहिलं. म्हणजे जुन्या करारात दगडी पाट्यांवर परमेश्वरांनी लिहिलं आज्ञा आणि इकडे 2च आज्ञा दिल्या ज्या परमेश्वराने, पण ते हृदयावर, अंतःकरणावर त्यांनी लिहिलेल्या आहेत. आपण यिर्मयाचं पुस्तक 31व्या अध्यायातून 33वं वचनमध्ये आपण बघूयात की इथं देव आपल्याला सांगत आहे. 31 आणि 33, 31वा अध्याय 33वं वचन मी आपल्या समोर वाचत आहे. तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्रायलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो पहा. मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन. मी ते त्यांच्या ऋतुपटलावर लिहीन. मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. ते कुठं लिहिले? अंतर्यामी आणि ऋतुपटलावर. असे 2 दगडी पाट्या इकडे होत्या, तर इथं ऋतुपटला आणि अंतःकरणावर परमेश्वरांनी हे लिहिण्याचं अभिवचन दिलं होतं. आणि हे अभिवचन आपल्याला नव्या करारामध्ये पेंटेकॉस्टच्या दिवशी जस्ट पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरून आला त्या दिवशी आपल्याला हे पाहायला मिळतं. त्याचबरोबर आपण बघतो की यजकेलच्या 36व्या वचनामध्ये, अध्यायामध्ये 26-27 मध्ये देखील देव आपल्याला सांगत आहे की त्या ठिकाणी देव स्पष्टपणे बोलतो याच विषयी. यजकेल 36:26-27. मी तुम्हाला नवे हृदय देईन, तुमच्या ठायी नवा आत्मा घालीन, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हाला मांसमय हृदय देईन. मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन. या ठिकाणी ही प्रोफेसी पूर्ण होताना दिसते. आणि तुम्ही माझ्या नियमाने चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल, असे मी करेन. यानो, हे दोन्ही वचन इथं पूर्ण झालेले. हे अभिवचन 31, यिर्मया 31-33 आणि यहेजकेल 36:26-27 मध्ये जी दिलेली अभिवचन आहेत आपल्याला नव्या करारामध्ये, ज्यावेळेस पवित्र आत्मा आपल्यावर उतरून आला मंडळीवर आणि देवाने ती अभिवचन पूर्ण केलं. प्रभू श्री ख्रिस्ताने जाताना सांगितलं होतं स्वर्गावर होत असताना, मी तुम्हाला कैवारी आत्मा, जो तुम्हाला सहाय्य करणारा असा मी पाठवेन. आणि तो सहाय्यकर्ता आपल्यावर जेव्हा आला तेव्हा आपल्या ऋतुपटलावर परमेश्वराने ती आज्ञा कोरलेल्या दिसतात. ही होते जुन्या करारातील 50व्या दिवशी झालेली घटना आणि पुन्हा नव्या करारातील 50व्या दिवशी झालेली घटना. अजून पुढे आपण जाऊयात. देव स्वतःच्या बोटाने ते लिहितो. जुन्या करारामध्ये जे आज्ञा लिहिलेल्या आहेत तो स्वतःच्या बोटाने इथे लिहिलेल्या आहेत. आणि इथं देवाचा आत्मा इथं आपल्या ऋतुपटलावर लिहिताना आपल्याला दिसून येतो. अजून आपण पुढची तुलना बघूयात.
तर हे नियमशास्त्र मिळाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जुन्या करारामध्ये ज्यावेळेस नियमशास्त्र आले त्यानंतर लोकांचा त्या नियमशास्त्राच्या आधारे न्याय देखील झाला. आणि आपण बघतो ज्यावेळेस ते नियमशास्त्र मिळाले आणि लोकांनी आज्ञाभंग केलेलं पाहिलं आणि त्यावेळेस 3,000 लोक तिथं मारले गेले. 3,000 लोक जुन्या करारामध्ये नियमशास्त्र मिळाल्यानंतर मारले गेले. आणि आपण इथं बघतो की नव्या करारामध्ये पवित्र आत्मा जेव्हा प्राप्त झाला, या 50व्या दिवशी त्यांना पवित्र आत्मा प्राप्त झाला. त्यांच्या ऋतुपटलावर परमेश्वराच्या आत्म्याने लिहिलं 2 आज्ञा. आणि त्याद्वारे आपण बघतो ज्यावेळेस पेत्र या सगळ्या यहुद्यांमध्ये यरुशलेमामध्ये जमलेल्या लोकांना ज्यावेळेस बोध करतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाविषयी पुनरुत्थानाविषयी आणि ही सुवार्ता सगळ्यांना सांगतो, त्यावेळेस 3,000 लोकांचं तारण झालेलं आपण बघतो. म्हणजे इथं 3,000 लोक मेलेले नियमशास्त्रामुळे आपण पाहतो आणि इथंच आत्म्यामुळे आपण 3,000 लोक तारले गेलेले या 50व्या दिवशी पाहायला मिळतं. परंतु हा मोठा फरक आपल्याला इथं दिसतं. या लेखांमुळे नियमशास्त्रामुळे मरणाचे लागूकरण झालेलं दिसतं, तर इथं नव्या करारामध्ये 50व्या दिवशी आत्म्यामुळे जीवनाचे लागूकरण आपल्याला झालेले दिसतं. कारण सार्वकालिक जीवनामध्ये आपल्याला प्रवेश त्यामुळे आपल्याला मिळतो जे ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यामुळे. आणि आपण बघतो पुढे जाऊन की अग्नीच्या रूपात देव पर्वतावर उतरून आलेला आपण बघतो. अग्नीच्या रूपात देव पर्वतावर उतरून आलेला आपण बघतो आणि तिथं देव संभाषण मोशेला करतो. प्रियांनो, जुन्या करारामध्ये जसं पर्वतावर देव अग्नीच्या रूपात उतरून येत असे, तसेच रानामध्ये ज्यावेळेस त्याला निवास मंडप बांधण्यासाठी मोशेला दर्शन दिलं आणि त्या दर्शनानुसार मोशेने लोकांच्या सहाय्याने ते दर्शन मंडप उभं केलं. तर त्या दर्शन मंडपावर देखील शखाना गौरव अग्नीच्या रूपात जेव्हा उतरून यायचा, म्हणजे मनुष्याने बांधलेल्या त्या मंदिरावर अग्नी रूपात देवाचं गौरव उतरून यायचं. आणि आपण इकडं नव्या करारामध्ये बघतो तर इथे मनुष्यरूपी बांधलेल्या जुन्या करारामध्ये मंदिरावर ज्यावेळेस देवाचा अग्नी रूपात देव उतरून यायचा, पण नव्या करारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की खुद्द देव अग्नीच्या रूपात जिवंत मनुष्यावर म्हणजे मनुष्य मात्र उतरून येताना आपल्याला दिसतो. शिष्यांवर देव अग्नीच्या जिव्हाच्या रूपात त्या लोकांवर उतरून आलेला आपल्याला पाहायला मिळतो. हा मोठा फरक आहे. इथं आपण बघतो मनुष्यरूपी मंदिरावर परमेश्वराचा अग्नी उतरून आलेला आहे आणि इथं नव्या करारात 50व्या दिवशी पेंटेकॉस्टच्या दिवशी देवाचा आत्मा अग्नीच्या जिभेच्या रूपामध्ये मनुष्यावर उतरून आलेला आहे. इथं आपल्याला दिसतं शखाना गौरव हे एक वेळोवेळी यायचा, पण इथं आपल्याला दिसतं की इथं देव जेव्हा अग्नीच्या जिव्हाच्या रूपात पवित्र आत्म्याच्या रूपात मनुष्यावर उतरून आला, ते सार्वकालिकतेसाठी आलेला आहे. प्रियांनो, आता तो कधीच मनुष्याला सोडून जाणार नाही. तो त्याच्या हृदयात कायमस्वरूपी वसण्यासाठी इथं उतरून आलेला दिसतोय. त्यामुळं आपण नव्या कराराचे वारीस आहोत. नव्या करारामध्ये आपल्याला अधिक आशीर्वाद इथं मिळताना दिसून येतात. प्रियांनो, अजून एक घटना इथं 50व्या दिवशी जुन्या करारात आणि नव्या करारात झाली आहे. ती महत्त्वाची घटना आपण बघूयात. तिथं लिहिलेलं आहे की विजेच्या आवाजात म्हणजे ज्यावेळेस परमेश्वर अग्नीच्या रूपात उतरून आला त्यावेळेस आपण बघतो निर्गम 20:18 मध्ये परमेश्वर तिथं सांगत आहे की विजेचा आवाज होता, मेघांची दाट गडद मेघ तिथं उतरून आले होते, पर्वत थरथर कापत होता. अशा परिस्थितीत ज्यावेळेस ते विजेचा आवाज म्हटलेला आहे, प्रियांनो, थंडर्स म्हणलेला आहे, त्या ठिकाणी त्या थंडर्सला आपण वेगवेगळ्या भाषांतरामध्ये पाहिलं तर तिथं आपल्याला व्हॉइसेस असं दिसून येतं. म्हणजे रब्बी योखानन तर असं म्हणत आहे की यावेळेस परमेश्वराची ती वाणी प्रत्येकाच्या कानावर मेघगर्जनेतून विजेच्या आवाजातून येत होते. ते विजेचा आवाज नुसतं कडकडण्याचा आवाज नव्हता प्रियांनो, तिथं नीट वेगवेगळ्या भाषांतरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तिथं व्हॉइसेस आहेत, आवाज आहेत. परमेश्वर ज्यावेळेस बोलतो, परमेश्वर एकदा बोलत आहे, परंतु त्याच वेळी इस्रायल त्या सिनाय पर्वताच्या आजूबाजूला उभारलेले असताना सगळे इस्रायल लोक त्यांना जवळजवळ 70 भाषांमध्ये त्याची वाणी ऐकू येतो जो तो मोशेशी बोलत होता. लक्षात घ्या, इथं रब्बी योखानन त्याच्या पुस्तकामध्ये लिहितोय, त्याचा निर्गमाच्या पुस्तक 5व्या अध्यायात 9वं वचन जे इस्रायली लोक वापरतात अभ्यासासाठी, तर त्या पुस्तकात रब्बी योखानन म्हणत आहे की तिथं वेगवेगळ्या म्हणजे 70 आवाजांमध्ये लोक त्यांच्या स्थानिक आवाजांमध्ये तिथं ती आज्ञा ऐकत होते. आणि असंच
आपल्याला नव्या करारामध्ये पाहायला मिळतं, ज्या वेळेस अग्नीच्या जिव्हांच्या रूपात परमेश्वराचा पवित्र आत्मा 120 शिष्यांवर आला आणि त्यावेळेस ते अन्य भाषेत बोलू लागले, त्यावेळेस जगभरातील यहुदी लोक एकत्र झाले होते यरुशलेममध्ये. आणि कोणी भारतातले असतील, कोणी तुर्किस्तानातले असतील, कोणी इजिप्तमधले असतील, कोणी अजून आजूबाजूच्या अनेक राष्ट्रांमधून आले असतील. ते किती वर्षांपूर्वी तिथं राहायला वसायला गेले असतील माहीत नाही, किती पिढ्यानंतर ते आले असतील. आता आपणच बघतो, भारतातलं जर उदाहरण घ्यायचं झालं, जर यरुशलेम आपण महाराष्ट्राला जर मांडलं तात्पुरतं उदाहरणासाठी, तर भारतातल्या विविध राज्यातून लोक एकत्रितरित्या या सणासाठी महाराष्ट्रात जेव्हा जमतील, तर महाराष्ट्राची मूळ भाषा ही मराठी आहे. म्हणजे हिब्रू भाषा त्यांची मूळ भाषा होती इस्रायल लोकांची. पण वेगवेगळ्या राज्यांमध्ये राहायला पिढ्यांच्या अगोदर गेलेले, 2-3 पिढ्यांच्या अगोदर गेलेले जर लोक आले, तर ते जर कर्नाटकात राहत असतील तर तिथे ते कानडी भाषा शिकत असतील, त्यांच्या मुलांना कानडी येत असेल. आंध्रामध्ये राहणाऱ्या तेलुगू येत असेल, तमिळमध्ये राहणाऱ्याला मल्याळम येत असेल, उत्तर भारतातील लोकांना हिंदी येत असेल. पण त्यांना त्यांच्या मुलांना मराठी भाषा तर येत नव्हती. पण ज्यावेळेस ते सणानिमित्त एकत्रित झाले आणि बघतात तर काय, तर हे 120 शिष्य अन्य भाषेत, म्हणजे या लोकांना समजेल ज्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये, त्यांना परमेश्वराची स्तुती आणि येशू ख्रिस्त त्यांच्यासाठी कसा वधस्तंभावर गेला, तो कसं त्यांनी पाप क्षमा केली आणि तो पुनरुत्थित झाला आणि स्वर्गामध्ये गेलेला आहे, हे सगळं ते अन्य भाषेत बोलत असलेली आराधना, स्तुती आणि प्रभू श्री ख्रिस्ताची माहिती या सर्व शिष्यांना मिळू लागली. कानडी लोकांना त्यांच्या कानडी भाषेत ऐकू येऊ लागलं, तेलुगू भाषेतील लोकांना त्यांच्या तेलुगू भाषेमध्ये ऐकू येऊ लागलं, हिंदी भाषिक लोकांना त्यांच्या हिंदी भाषेमध्ये ते ऐकू येऊ लागलं, तामिळी लोकांना मल्याळम भाषेमध्ये त्यांना ऐकू येऊ लागलं. अशी घटना मी उदाहरणासाठी भारतातलं उदाहरण घेतलं. तसं त्या पेंटेकॉस्टच्या दिवशी 50व्या दिवशी यरुशलेममध्ये घडलं. हिब्रू भाषेमध्ये भाषा येत नसलेले, परंतु अन्य देशांमध्ये जे यहुदी जाऊन राहिले होते त्यांना त्यांची स्थानिक भाषा येत होती, परंतु सणानिमित्त एकत्रितरित्या यरुशलेममध्ये ते एकत्रित झाले होते. आणि आश्चर्याचा धक्का त्यांना काय बसतोय की त्यांच्या स्थानिक भाषेमध्ये, समजा तुर्की स्थानातून आलेला एखादा यहुदी होता, तर त्याला तुर्की भाषेतून परमेश्वराची स्तुती करताना ऐकू येऊ लागलं. जर कोणी इजिप्तमध्ये असेल तर मिस्री भाषेतल्या त्यांना मिस्री तिथल्या लोकल लँग्वेजमध्ये ते शिष्य काय बोलत होते हे त्यांना समजू लागलं, ऐकू येऊ लागलं. असं वेगवेगळ्या देशातून आलेल्या यहुदी लोकांना त्यांच्या स्थानिक भाषेमध्ये, ह्या अन्य भाषेमध्ये हे शिष्य बोलताना दिसले. हा खूप मोठा चमत्कार झाला जो सिनाय पर्वतावरी घडला. परमेश्वराची वाणी रबी योखानान म्हणतो 70 भाषांमध्ये लोकांना तिथे ऐकू जात होती. तसेच इथं आपण बघतो की शिष्य जेव्हा बोलत होते त्यावेळेस अन्य भाषेतील सगळ्या लोकांपर्यंत हा आवाज जात होता. आणि बघतो प्रियांनो, आपण इथं जुन्या करारामध्ये नियमशास्त्र मिळालं 50व्या दिवशी आणि त्याच्यानंतर आपण 3000 लोक तिथं मेलेले पाहतो. परंतु नव्या करारामध्ये पवित्र आत्मा जेव्हा दिला, परमेश्वराने आपलं सर्वस्व दिलं आणि तो सार्वकालिकतेसाठी शिष्यांना दिला. त्या शिष्यांना त्या दिलेल्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामुळे जे आधीपर्यंत घाबरत होते, प्रभू येशू ख्रिस्ताने एवढे मोठमोठे चमत्कार केले, त्यांच्याबरोबर तो 40 दिवस राहिला. एवढं केलेलंही असताना ते घाबरून लपून राहत होते प्रियांनो. परंतु हेच 120 शिष्य ज्यावेळेस त्यांना पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त झालं, कारण पवित्र आत्म्याच तर ज्यावेळेस तो पुनरुत्थित झाला त्याच रविवारच्या संध्याकाळी त्यांना ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त दर्शन देतो, त्याच वेळेस त्यांना त्यांच्यावर फुंकर घालून हा पवित्र आत्म्याचा स्वीकार करा म्हणून त्यांना पवित्र आत्मा तिथंच प्राप्त झालेला आपण पाहतो. तर इथं 50व्या दिवशी काय झालंय, तर पवित्र आत्म्याचं सामर्थ्यशाली रूप त्याला दिसतं, सामर्थ्यशाली रूप त्यांना प्राप्त होतं. आणि हे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांना ज्यावेळेस इथं 50व्या दिवशी प्राप्त झालं, त्यावेळेस जग हलवून सोडणारं कार्य या शिष्यांकरवी झालेलं पाहतो. आणि तिथं खऱ्या अर्थाने मंडळीची सुरुवात झाली. 3000 लोकांचं तारण झालं, ही मंडळीची सुरुवात आहे. आणि म्हणून पेंटेकॉस्टचा दिवस म्हणजे मंडळीचा बर्थ डे, जन्म दिवस आहे. म्हणून आपण एकमेकांना आज पेंटेकॉस्टच्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देऊयात. आज 17 मे 2021 पासूनच इस्रायलमध्ये या पेंटेकॉस्टच्या सणाला साजरा करायला सुरुवात झालेली आहे. आजचा रविवार पेंटेकॉस्टचा रविवार म्हणून इस्रायलमध्ये साजरा केला जाणार आहे. आपण देखील आज त्या सणांमध्ये एक गोष्ट अजून एक पाहायला मिळतं, आपला तिथं भाग कसा. इस्रायल तर निवडलेलं राष्ट्र आहे, मग आपण कुठे, आपण देखील तिथं आहोत. ते कसं, कारण या एकमेव सणाला असं आहे
की आधीच्या सणांमध्ये खमीर न घालता, खमीर काढून सफेटाच्या भाकऱ्या ह्या अर्पणासाठी सादर केल्या जायच्या परमेश्वराप्रित्यर्थ. आणि हे एकमेव सण पेंटेकॉस्टचा असा आहे, आपण जसं लेवीच्या पुस्तकात आणि अनुवादाच्या 16व्या अध्यायामध्ये आपण वाचलं की इथं परमेश्वर स्वतः सांगत आहे की खमीर घालून 2 भाकऱ्या परमेश्वराप्रित्यर्थ अर्पण करावायची आहेत. खमीर घालून, खमीर हे पापाचं दर्शक आहे असं त्यावेळेस म्हटलं गेलेलं आहे प्रियांनो. तर त्यावेळेस खमीर न घालता वलांडणाचा सण आणि बेखमीर भाकरीचा सण याच्यामध्ये खमीर न घालता भाकरीचं अर्पण करायचं आणि भाकरी खायची देखील ते खमीर न घातलेली असायची. पण खमीर हे पापाचं दर्शक असलेलं असताना देखील इथं देव म्हणत आहे की खमीर घालून 2 सपीठाच्या भाकऱ्या इथं आणायच्या. ह्या 2 सपीठाच्या भाकऱ्या खमीर घातलेल्या काय दाखवतात की आपण खमीर म्हणजे एक भाकर यहुदीला प्रदर्शित करते, तर दुसरी भाकर ही परराष्ट्रीय म्हणजे आपण यहुदी इतर लोकांना प्रदर्शित करते. तर हे दोन्हींना परमेश्वराने खमीरासह आपल्या पापांसह स्वीकारलेलं आहे. लक्षात घ्या, कारण आपल्या पापांसाठी ख्रिस्ताने किंमत मोजलेली आहे. तरी देखील आपण परिपूर्णतेकडे वाटचाल करत आहोत. आज आपण रोज चुकतो, आपल्यामध्ये अजून अनेक लोकांमध्ये पाप आहे, पण आपण पश्चाताप करून त्या परिपूर्णतेकडे परमेश्वराच्या मार्गामध्ये जात आहोत. म्हणून आज आपण बघतो तर एक भाकर आहे जी यहुदांना प्रदर्शित करते आणि दुसरी भाकर यहुदी इतर म्हणजे परराष्ट्रीय आपल्याला जे विश्वासणाऱ्यांना प्रदर्शित करते. हे दोन्ही भाकऱ्या घेऊन परमेश्वराप्रित्यर्थ या पेंटेकॉस्टच्या सणाला परमेश्वराप्रित्यर्थ अर्पण करायला सांगितलेलं आहे. अजून एक त्याचा अर्थ होतो की खमीर काढून टाकायला सांगितलेलं आहे जुन्या करारामध्ये. तर त्यावेळेस हे खमीर काढून टाकणं म्हणजे काय, खमीर हे शिक्षणाचं देखील प्रतीक आहे. आपण बघतो परुष आणि सदुक्यांचा खमीराविषयी सावध राहा. हे खमीराविषयी सावध राहा असं येशू ख्रिस्त म्हणत असताना खमीर म्हणजे शिक्षणाला तो बोलत आहे. तर खमीर म्हणजे शिक्षण जर घेतलं तर जुना खमीर काढून टाकायचं आहे. म्हणजे जुन्या करारातील जे काही शिक्षण आहे ते आपल्याला आता दूर करायचं आहे आणि नवा खमीर, आपण नव्या करारातील मंडळीला नवा खमीर घालून हे 2 भाकर परमेश्वराचा प्रित्यर्थ अर्पण करायचे. म्हणजे नव्या शिक्षणासह. नवीन शिक्षण कोणाचं, तर ते प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने हे नव्या खमीरासह नवीन शिक्षण जे दिलेलं आहे की ज्या 2 आज्ञा परमेश्वराने दिलेल्या आहेत त्या आज्ञेमध्ये राहून आपण परमेश्वराच्या मार्गामध्ये नित्य चालत राहायचं आहे. आणि परमेश्वर निश्चित आपल्याला परिपूर्ण पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रतिदिनी करत आहे आणि निश्चित आपल्याला परिपूर्ण सुरकुत्या विरहित अशी मंडळी हा पवित्र आत्मा तयार करत आहे. आणि आपण एक दिवस त्याच्यासमोर सुरकुत्ती विरहित आणि परिपूर्ण म्हणून तिथं परमेश्वरासमोर सादर केले जाणार आहोत. आणि त्या दिवसासाठी आपण आत्तापासूनच तयार राहू. मी तुम्हाला या दोन्ही सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की कशा पद्धतीने जुन्या करारातील 50व्या दिवशी परमेश्वर तेव्हा सप्तकाचा म्हणजे पेंटेकॉस्टचा सण कसा साजरा झाला आणि नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनात आणि त्याद्वारे आपल्या विश्वासणाऱ्याच्या मंडळीच्या जीवनामध्ये हा पेंटेकॉस्टचा सण कसा साजरा झाला आणि आज त्याचं महत्त्व काय आहे. तर आपण ह्या नव्या शिक्षणामध्ये आपण परमेश्वराबरोबर यहुदी लोकांबरोबर आपली आता एकत्रीकरण झालेलं आहे. परमेश्वर आपल्याला आता एकत्र पाहतो. संपूर्ण जगासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने रक्त सांडलेलं आहे आणि आता जो कोणी जगातला त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याच्या बलिदानावर विश्वास ठेवतो, तो पुनरुत्थित झालेला या गोष्टीवर विश्वास ठेवतो, स्वतःच्या जीवनामध्ये वैयक्तिक तारणामध्ये स्वीकारतो, तर तो परमेश्वराचं लेकरू म्हणून आणि सार्वकालिक जीवनाचं वारीस म्हणून त्याला स्वर्गामध्ये देखील स्वीकारला जाणार आहे. प्रियांनो, हे आपण लक्षात ठेवू. म्हणून आज पेंटेकॉस्टचा सण, आजच्या दिवसाचं महत्त्व हे आहे की आज सप्तकाचा सण, त्यालाच पेंटेकॉस्टचा सण म्हणतो, तो आपण आपल्या जीवनामध्ये नित्य साजरा करू. कारण पवित्र आत्मा आपल्याला मिळालेला आहे. आज आपल्याला पवित्र आत्मा आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आहे. जर कोणाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा अभिषेक, पवित्र आत्म्याचा अग्नीचा बाप्तिस्मा जर झालेला नसेल तर ते तुम्ही परमेश्वराकडे मागा. निश्चित देवबाप तुम्हाला तो सामर्थ्याचा अग्नीचा बाप्तिस्मा देईल आणि तुम्ही देखील सामर्थ्याने भराल. आणि जसं शिष्य त्या दिवसानंतर मात्र त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला आणि ते सामर्थ्याने न भीता उभं राहिले आणि ख्रिस्ताचा गौरव, ख्रिस्ताची सुवार्ता जगभर दिली. आणि आज आपण बघतो की ख्रिस्ती समुदाय हा जगभरामध्ये सगळ्यात अधिक आहे. आणि त्याचं हेच कारण की त्या दिवसानंतर, पेंटेकॉस्टच्या दिवसानंतर जग बदलून टाकणारे हे शिष्य जगभरामध्ये गेले आणि ख्रिस्ताची सुवार्ता गाजवली आणि आज मंडळीची वाढ होताना दिसते. असाच पवित्र आत्म्याचा अग्नीचा बाप्तिस्मा तुम्हाला देखील मिळण्यासाठी तुम्ही प्रार्थनेत आठवण ठेवा. आणि निश्चित आज तुम्ही ह्याच मंडळीचा जन्मदिवस
बर्थडे म्हणून आपण देखील आज साजरा करूयात. आपल्या जीवनामध्ये प्रतिदिनी हे पेंटेकॉस्टची अग्नी घेऊन आपण परमेश्वराची सुवार्ता गाजवणारे होऊ. निश्चित देवबाप आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये लीड करेल, गाईड करेल, पवित्र आत्म्याला आपल्याला सहाय्य करेल, अभिषेकाने भरेल. मला माझा विश्वास आहे या वचनाकडून सप्तकाचा सण तुम्हाला म्हणजे पेंटेकॉस्टचा सण समजला असेल. त्याचं महत्त्व तुमच्या जीवनामध्ये आजपासून लागूकरण करा. त्या महत्त्व घेऊन तुम्ही परमेश्वराची सुवार्ता गाजवण्यासाठी यापुढे आपलं आयुष्यक्रमण जगत राहा. आयुष्यामध्ये निश्चित या गोष्टी जर तुम्ही घेऊन जात असाल तर पवित्र आत्मा तुम्हाला निश्चित सहाय्य करेल, मार्गदर्शन करेल आणि लीड देखील करेल. गॉड ब्लेस यू चर्च. विश यू हॅपी अँड ब्लेसड बर्थडे. हॅपी पेंटेकॉस्ट.